नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा. तर मी अशी छान तयार झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय गावात पायी पायी. माझ्याबरोबर बंधुमाई सुनीता वहिनी आहे. गावात असा छान असा कार्यक्रम होता हळदी कुंकूचा. इथं प्रियंकाताई पण आलेला होता. त्यांनी खूप छान असा कार्यक्रम घेतला. तर व्हिडिओ संपूर्ण पात्रा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आधी तर शॉपिंग करण्यासाठी असतो. नवीन साडी घ्यायची, ऑर्गॅन्झाची घ्यायची, पैठणी घ्यायची, कोणती घ्यायची. त्याच्यानंतर लग्नामध्ये उत्साही कशासाठी असतो अजून? खरं सांगा, एकदम खरं खरं. मोठे मोठी मोती घरभर पसरले, नितीन रावांच्या जीवावर माहेर विसरले. बरं, त्यांचे बरं मोठ्या बरं चालं. बाकीचे जर कोणी महादेवाच्या पिंडीवर मेथीत भाजी मेथीची घेतली तर त्याच्याकडून मी 5,000 दंड घेणार आहे. तुमचं काय नाव? माईकवर सांगा की. बर, नंतर मदत नाही करायची. इकडे मस्त मम्मी आहे का तुझी? असं नाही करायचं. चला सांगा पटकन. नाही घ्यायचं की तुमच्या मिस्टरांना घरी काय म्हणतात? 15-16 वर्षांमध्ये उखाणा पण नाही घेतला का? नाही घ्यायचंय. तोपर्यंत दुसरं घ्यायला लावा की आठवते. बर, ठीक आहे. नाही चला नाव घ्या पटकन. आधी तुमचं नाव सांगा. हे बघा, आपण इथे आनंदासाठी जमलोय की आपल्या स्वतःच्या करमणुकीसाठी. आणि उखाणा अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाला येते. माझ्या गळ्यात लायसन नसून पण मला येते. मी सांगायला लागली तर मी काही पण सांगेन. हॅलो, मनीषा पुढे हळदी कुंकूच्या पुढे आपण तर खुर्चीच्या पुढे उभे आहोत. त्याला किती वर्ष झाली मावशी? वाटून घ्यायचं नाही आहे. ओके, इंस्टाग्रामवर आहेत का? जर दोघीकडे नाही गेले, आउट झाले तर मग समोरच्या खड्यात जायचं. ओके, आलं लक्षात? पण एकाच वेळी उडी मारायची बरं का. अशी एक पाय पुढे एक पाय मागे असं नाही करायचं. नाही तर मग एक पाय पुढे एक पाय मागे आणि मग म्हणणार की नाही मी इथेच होती. असं नाही करायचं. एकाच वेळी उडी मारायची. आलं लक्षात? आलं लक्षात? बरं, हा माईक थोडासा बाजूला ठेवून देते म्हणजे तुमच्या सोबत मला पण उड्या मारता येतील. नाही मग हे काय माईक माझ्या गळ्यातच माईक आहे. ओके, रेडी रेडी. मग जोरात हो म्हणा की. आणि समोरच्या बसलेल्या आहेत ना त्यांना एक सिक्रेट सांगू. जे माझ्या आजूबाजूचे आहेत ना त्यांच्याकडे स्पेशल लक्ष द्यायचं. कारण ते जे माझ्या आजूबाजूला असतात ना ते पटकन आउट होऊन जातात. बरं बघ, आता या मावशी आउट होतील. काही साडी सांभाळा बरं का. पुढे तळ्यात आणि मागे मळ्यात. तळ्यात ओ एक एक दोघे एकच वेळेला टाकायचे. चला पहिला डाव. नाही, मी फक्त दिसायला बारीक आहे. माझं पण 50 किलो आहे. बरं, पहिला डाव भूताचा बरं का. म्हणून त्या काही आउट नाही झाल्या. मळ्यात खाली पायांकडे लक्ष द्या बरं का. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात समोरच्या तळ्यात. खूप साऱ्या टाळ्या. असंच नाही जाऊ द्यायचंय. एक डान्स तो बनताय की नाही बनताय? नाही ससा पिसा काही नाही. आज सासूबाई पण आमच्या सोबत खेळणार आहेत. त्यांना पण आपण नाचायला लावणार आहोत थोड्या वेळात. जे पहिल्या गेम मध्ये आले
नव्हते आणि ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष पूर्ण झालेले अशांनी इकडे यायचंय. ज्या पहिल्या गेम मध्ये आल्या नव्हत्या आणि लग्नाला 1 ते 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत थोडीशी वाढून घेऊयात आणि ज्यांच्या लग्नाला 11 ते 20 वर्ष पूर्ण झालेत अशा 10 जणांनी इकडे या. ज्यांच्या लग्नाला 11 ते 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा 10 जणांनी इकडे या. हा नाही 11 ते आजी पण नंतर उठणार व्हिडिओ पण घे बरं का. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं. सासूबाईच्या कार्टायला शेवटी आवाज म्हणायचं. बरोबर आहे ना. बरं ठीक आहे. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी तुम्हाला काय करायचं, एकीचा फुगाच फुगून नाही राहिला, दुसऱ्याची काय त्या फुग्यामधून आवाज. या बऱ्याच जणी बाहेर जातात. कुठलाय बाहेर निघा कसल्या बाई मारामारी बर एक काम करूया. सगळ्यात महत्वाची सूचना, मुलाच्या बाहेर जायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं गाणे चालू होते म्हणून मला म्यूट करावा लागला आवाज, कॉपीराईट येतो म्हणून. तर खूप छान असा गेम होते, सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आम्ही पण. तर आमचं छोटंसं गाव आहे, त्याच्यात आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता आणि छान असा कार्यक्रम झाला. गेल्या 3 वर्ष झाले तर हा कार्यक्रम होतोय. दरवर्षी वेगळे वेगळे थीम राहते आणि हे सगळं अनिता वहिनी करते. तर अनिता वहिनीला थँक्यू, व्हिडिओ पाहत असतील तर. आणि इथं तर फुगे फोडायचे गेम तर खूप छान होता, सगळे हसतच होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आमच्या गावातला कसा झाला हळदी कुंकूचा कार्यक्रम. व्हिडिओ थोडासा उशिरा येतोय कारण की मला बरं वाटत नव्हतं म्हणून. आणि व्हिडिओ आज मी एडिटिंग करते आणि अपलोडला लावून देईल, पण व्हिडिओ अपलोड लवकर होत नाही, इथं रेंज कमी राहते म्हणून पूर्ण 24 तास लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ पाहत राहा. आठवत असेल त्या लाजूनच अर्ध्या होतात, त्यांना बघून मलाच लाजायला आलं. मी सांगू का माझ्या मागे पण
ते क्रिकेट खेळतात ना. हा, मग त्यांच्यासाठी त्यांना बघून यांना कोणतं गाणं आठवत असेल? निशाणा, मला विसराना. बरोबर म्हणा. किती लाजताय? लग्नाला किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली तरी इतके लाजतात. घरी पण इतकेच लाजतात का? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली मावशी? 21. मावशींना रागच आला त्यांनी असं बघितलं माझ्याकडे. तुमचं नाव सांगा. ज्योत्स्ना अहो, प्रताप नाव कसं असं प्रतापाने घेण्यासारखं आहे. इतका माणूस सांगतायत. तुम्हाला जाऊ द्या, कोणतं गाणं आठवतं हे काही विचारत नाही. तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? बरं, तुमच्या त्यांना कोणतेच दिसतात. मला वाटलं काय. तुमचं काय नाव आहे? छाया देवेंद्र. नाव किती भारी भारी आहेत. एक प्रताप, इकडे देवेंद्रजी. ते राज्याच्या गाडीवर बसलेत ना. असं छान मस्त उठणं घेऊन टाका त्यांच्यासाठी. मला 2च शब्द कळले. एक संतोषी माता, दुसरे देवेंद्र राव. त्याच्या पलीकडे काही कळलेच नाही. परत घ्या. जमल्यावर है ना, म्हणून आता त्यांना आपण थोडीशी ताकद देणार आहोत. पण ती एक दे की त्यांना. मावशीला पण दे. असं सिगरेट फोडायचं नसतं. ते कशी करणं शेती सांगच दम ना थोडीशी. इथे ठेवायचं. ओके, कपाळा इथे ठेवायचं आणि हे असं हलवत 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 पुढे आणायचं. आणि पहिल्यांदी जो काही तो विनर. आलं लक्षात? असं करून खाल्लं तरी पण चालेल. तारा मावशींची जीभ पटकन बाहेर आली. म्हटलं असं करून खाल्लं तरी पण चालेल. इथे ही अशी बाहेर आणली ना की मग इथून असं डायरेक्ट इथे पडेल. आलं लक्षात? ओ पेशंट मावशी बरोबर है ना. मग थोडंसं असं मस्त पैकी आपल्यासाठी
एक अशी संस्था आहे जे एका वाक्यात सांगायचं झालं की रोटरी काय करते, तर जिथे गरज आहे तिथे रोटरी पोहोचते. मग ते समाजामध्ये कुठलीही असो, गरीब बांधवांपर्यंत असो, किशोर वयाच्या मुलींपर्यंत असो, किंवा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि महिला भगिनी खरं तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम, त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम रोटरी इंटरनॅशनल हे करत असते. याचाच हा एक बॅनर आहे. तुम्ही तिकडे पाठीमागे लावून घ्या, तोपर्यंत मी यांच्याशी गप्पा करते. किचन मध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी किचन क्वीन आहे, असं कोणाला वाटतंय? हा, एकदम एक्सपर्ट आहे. यांच्या नाकाला वास गेलेला आहे. नाव सांगा. दीपक वाघ. कविता दीपक वाघ. आता असं वाघासारखं ओळखूनच दाखवा. बरं, यांचे डोळे पॅक करा आधी. बाकीचे यांचे म्हणजे यांचे सगळ्यांचे बरं का, सगळ्यांचे पॅक करा. किंवा जर प्रामाणिकपणे खेळणार असणार तर डोळे बंद करून घ्या फक्त, मग चालेल. या की पाठीमागून येऊन त्यांचे डोळे दाबले तरी चालेल. ओके, हा झोपून ठेवा. एक एकच द्या माझ्याकडे. थांबा. ओके, पहिली वाटी द्या. बापरे, किती डेंजर पदार्थ आलाय माहितीये का? कसं काय ओळखणार आहे बाई? बघा बरं, येतंय का काही ओळखायला असं टेस्ट करून? बापरे, कसं काय खाणार आहे? कसं काय कळलं? यांना दिसून राहिलं. खाऊन बघा बरं, येतं का? नाही, लाडू आहे. नाही, चुकीचं आहे. टेस्ट करून बघा बरं. हे काय म्हणलं तुम्ही आता? सोयाबीन. मग काही पण सांगतात या सोयाबीन म्हणलं. चॉकलेट पण नाहीये. घ्या बरं, वास घेऊन बघा बरं. सोयाबीन नाही का? हा, बरोबर, एकदम बरोबर सांगितलं. खोबरा गोळी आहे. उघडा बरं त्यांचे डोळे. खोबरा गोळी खायला. बरोबर सांगितलं, सोयाबीन आहे. दुसरी वाटी का? अरे रे 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 रे, ते गाणंच आठवलं मला. बाई, पागल झालंस काय? गाण्यावरून आठवलं. गाणं लावते ना छानसं, कमी आवाजात लाव म्हणजे माझा आवाज पोहोचेल. हा, असं चिटिंग नाही करायची. सारिका, थोडस हे कर. आमच्या छोट्याशा गावात खूप छान असा कार्यक्रम झाला. तर तुमच्या बी गावात झाला का मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून. आणि प्रियंका ताईंनी खूप छान असं खेळ पण घेतले आणि एन्जॉय केला. तर खूप छान आहेत त्या.
लाईट गेली. नवऱ्याच्या स्वभावासारखं वाकडं तिप्प असतं ते काय सांगा बरं. नाही हो, सूट वेळ म्हणजे मग सूट आणि सूट मी काय मराठीची मास्तरी थोडी आहे की सूट नाही त्याला सूट नाही म्हणतात. त्याच्या आधीच काय असतं ओके त्यांच्यासाठी काय वर थांबलेले आहेत. इकडे 54 आहे. तिथे काही नसेल म्हणजे 63 आतापर्यंत हा रँकला आहे. अच्छा इकडे 73 वर गेलेल्या आहेत त्या. 81 टाळ्या त्यांनी काढलेल्या आहेत. हा तर त्यांच्यासाठी टाळ्या. तुमच्या ननंद आहेत का भाऊजाई अंडीरशी. बर यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि आता ज्यांनी 81 काढल्यात त्यांनीच आजची खिचडी करायची आणि त्यांना एक वाडा खिचडीचा जास्त पण. बरं थँक्यू सो मच. तुम्ही रिक्वेस्ट आहे आपल्या अनिता ताईंकडून की लहान मुलं आतापर्यंत खूप एंटरटेन करत होती, टाळ्या वाजवून चीअरअप करत होती, म्हणून लहान मुलांचा पण एक गेम घेतला जावा. ओके हा आपण तो घेणार आहोत. पण त्याआधी आपण आपल्या महिला वर्गासाठी, माझा आवाज सगळ्यांपर्यंत येतो. आपल्या महिला वर्गासाठी शासनाच्या काही स्कीम्स असतात, जशी लाडकी बहीण योजना आहे तशा इतर पण आपल्या ज्या काही डेली म्हणजे रोज दैनंदिन जीवनात त्याबद्दल शासनाच्या अशा काही स्कीम्स आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीये. अशा स्कीम्स बद्दल माहिती इथे पुन्हा पाहिजे येणार पुन्हा आली ते म्हणतात मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. थोडंसं तसं भावाचा तो इफेक्ट बहिणीवर पण होऊन जातो, म्हणून मग जिथे तिथे मी पुन्हा येणार असं म्हणून मी पण परत परत तुमच्या भेटीला येत असते. तिचे दर्जेदार शिक्षण आपल्या भागात मुलांना द्यावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण आपल्याला शाळेत पाठवायचं, चांगली शाळा म्हटली की आपल्याला सटाणा मालेगावच बघावं लागतं. तर त्यापेक्षा सुद्धा दर्जेदार शिक्षण आपण आता नागपूरमध्ये सुरू केलेलं आहे. मागच्याच वर्षी आम्ही शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि त्यापेक्षा जास्त सांगायला मला आनंद वाटतो की मी 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये फक्त महिला भगिनींसाठी काम करते. पण आतापर्यंत मी फक्त नागपूरच्या भगिनींसाठी काम करत होती, पण आता मी पूर्ण बागला दत्तक घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण फक्त नागपूरच्याच बहिणींना पुढे घेऊन जायचं असं गरज नाही, तर माझ्या या सगळ्या बहिणींना कुठे त्या गोष्टींची माहिती झाली पाहिजे. आणि हे एक निमित्त छान आहे की ज्याच्याने आपण सगळ्याजणी एकत्रित येतो.
व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.